तर का म्हणता बोट्यो, तर 3-4 दिवसाच्या गॅपनंतर घेऊन आलो पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन मिनी ब्लॉग. तर आज चाललो होतो मी गिरडले. तर सकाळ उठलं, आंघोळ केली, कामधंद्याला लागलो. म्हटलं तर तेवढा झाला फोन, म्हणे आज झाला ते गिरडले. मग 15 वर्ष झाले ते मी काय गिरडले गेलो नव्हतो, म्हणून म्हटलं चला बाबाजीनं बोलवला आहे, आज जास्त लागते. मग रस्त्यानं मस्त 2:30 वाजताच्या भर उन्हामध्ये गरम शेका घेत निघालो आम्ही गिरडले. तर गिरड टेकड्यावर चढत होतो. पहिले टेकड्याच्या मंदिरात गेलो, तर तेवढ्यात आमचे मित्र आमची वाट पाहत होते. त्याला रस्त्यानं चला का म्हटलं लवकर. मग मधात हे पण दर्गा दिसली, म्हटलं चला. मग त्याच्यात दाखवून दिलं बाय तोंड तुम्हाला का बाय तोंड चांगलं आहे सध्या. बहीण माय मी आज एवढी गर्दी होती जसं का फुकटमध्ये तिथं पेट्रोल वाटणं सुरू होतं एवढं. म्हणजे आता लग्नाचा सीझन आहे ना का, पुढच्या महिन्यात 2 महिने भले लग्न आहे. मग तिथं लोकांचे अंदुरा करायला येते ना, तर भल्ली गर्दी होती आज. मग दाखवलं तुम्हाला एक गेट नंतर इथचं तलाव खूप फेमस आहे, त्याच्यात कासवानं बदकं लय आहे. तर हा तलाव दाखवून दिला आणि तुम्हाला दाखवला दर्ग्याचा व्ह्यू मोठा. भल्ल्या पोरीवरी होत्या फॉरेनर दिवशी एक नंबर. म्हटलं जाऊ दे भाऊ, त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना, आपल्याला जायचं. मग होती ऊन असे पाय झोमे का. मग काय म्हटलं चला म्हटलं पायावर जाऊ, पायावर घेतलं पाणी, लागलो लाईनमध्ये आणि बोललो म्हटलं गिरडवाले बाबाजी की जय म्हटलं. लागलो लाईनमध्ये. मग ईश्वर भाऊ आणि सौरभ आम्ही 3 जण होतो, ते 2 जण मागं होते. मग चला म्हटलं दर्ग्यात. पण विषय असा होता का अंदर काय फोटोने व्हिडिओ काय काढू देत नव्हते. भल्ली इथं कपल रस्तोंडा म्हणजे भल्ले फोटो काढून राहिले, त्याला मोठे आपले फोटोशूट करायला. मग काढू द्या म्हटलं गेले फोटोशूट. मग तेवढ्यात मी तुम्हाला दाखवून दिला, कारण की बाहेरून मला काही बरोबर व्ह्यू भेटला नाही. मग माझ्या मैत्रिणीसोबत झाली झगडा, तिच्यासोबत केली मी आणि मग चला म्हटलं अंदर. मग अंदर गेलो, दर्शन झाले 1 नंबर. दर्शन झाल्यानंतर निघालो बाहेर निघाल्यानंतर हा झेंडा बाबाजीचा, याच्यासमोर जे काही बली वगैरे देत असते, तिथे कोंबडा होता, हा बली द्यायसाठी आणला होता त्या भाऊनं, त्याचा घेऊन घेतला शूट. त्याच्यानंतर दिसला भाऊ आपल्याला 1 नंबर माणूस, फोटोग्राफर. म्हणजे आपला जो धंदा आहे ना भाऊ, तो माणूस बिचारा तिथं कष्ट करत होता, उन्हात मस्त फोटो काढत होता. काहीतरी 20 का 30 रुपये कॉपीच्या हिशोबानं बिचारा करत होता. म्हणजे भीक मागण्यापेक्षा, लोकांसमोर हात पैलवण्यापेक्षा कष्ट करून काम करत होता. तिथून निघालो खाली एक दर्गा आहे, त्या दर्ग्यावर, आणि त्याच्यावर दर्शन घेतलं का मग तुम्हाला दाखवून दिला व्ह्यू. मग दाखवलं माझ्या थुतकाड होतं चांगलं. मी काही चिमलो नाही. मग फेटा बांधला होता, तर दिसो चांगला. म्हटलं चला थुतकाड दाखवूनच द्यावं. मग त्याच्यानंतर भल्ले पाय झोमे हे भल्ले धावत गेले. सिमेंटचा रोड होता. मग खाली आलो खालच्या दर्ग्यावर, पण तिथं याचा टायमिंग होता, अजानचा टाईम होता, त्याच्यामुळं अंदर जाण्यास सक्त मनाई होती. मग विक्की भाऊले म्हटलं पाय इकडं, कोण गेलं तुम्ही सांगायला लागेल ना आपल्याला. मग आम्ही दाखवलं, आम्ही 4 एक जण इकडे म्हणे ये ना, ते थुतकाड दाखवतात. नाही म्हणे मला फेमस नाही व्हायचं आहे म्हणे वैष्णवी ताई. म्हटलं जा नको हो, कहा से आते ये लोग, कहा से आते. आलो घरी, वनला लंबा झालतो आणि आता झोपतो. आणि तुम्हाला माझे असेच ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करा ना भावांनो, आणि शेअर करा ना, फेमस करा ना तुमच्या भावाला, म्हणजे तुम्हाला फेमस होईल. आणि आवडत तर करा ना.